पनवेलचा राजा चिंतामणी याचा यावर्षी 15वं वर्ष आहे आणि या 17 तारखेला सगळ्यांना सांगतो आम्ही की या 17 तारखेला आपल्या बाप्पाचं आगमन आहे। तर पहिला आमचं सगळ्यांना अभिवादन आहे की सगळ्यांनी पनवेलचा राजा चिंतामणीच्या स्वागतासाठी यावे आणि यावर्षी आपली जी पूर्ण तयारी आहे ही 15 वर्षाची तयारी चालू आहे। सालाबादप्रमाणे यावर्षी आपलं 10 दिवसाचंच उत्सव आहे आणि जल्लोषातच आपण दरवर्षी जसं आणतो तसं यावर्षी जल्लोषातच आपण बाप्पाला आणणार आहोत। बाप्पाच्या आगमनाचा रूट सांगू शकाल का? बाप्पाचा आगमनाचा रूट दरवर्षीप्रमाणे HDFC सर्कल ते शिवा कॉम्प्लेक्सपासून द्वारका स्वीटपासून चिंतामणी मंडपापर्यंत। किती फुटी मूर्ती असणार साधारण? यावर्षी पण 25 ते 26 फुटापर्यंतची मूर्ती असणार आहे। ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन केलं जातं, दरवर्षी तशाच पद्धतीने होतं आणि यावर्षी तशाच पद्धतीने होणार आहे का आणि भाविकांना काय आवाहन कराल? यावर्षी तशाच पद्धतीने पण अजून जल्लोषात होणार आहे। भाविकांना काय आवाहन कराल की या गणपती बाप्पांच्या आगमनात सहभागी व्हावं म्हणून? भाविकांना असं एक आवाहन करेल की आपला हा मराठी सण आहे, मराठी सण दरवर्षी आपण उत्साह साजरा करतो। तर भाविकांना पण आम्ही हेच सांगणार आहे की सगळ्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि बाप्पाचं पहिलं रूप बघण्यासाठी सगळ्यांनी यावं। आणि यावर्षी असं कोण सेलिब्रिटी वैशिष्ट्य असं काय असणार आहे साधारण? अजून तरी आमचं बोलणं चालू आहे, ते काय असेल ते आम्ही पुढे तुम्हाला तसं सांगू। वर्षीप्रमाणे याही वर्षी पनवेलचा राजा चिंतामणीचं आगमन 17 तारखेला होणार आहे, तर ते कशा पद्धतीने आगमन होणार आहे आणि भाविकांना काय आवाहन कराल? यावर्षी आपल्या मंडळाचं 15 वर्ष आहे, तर यावर्षी आमचा थीम आहे यावेळी स्वामी संघ येतो आपला पनवेलचा राजा चिंतामणी। म्हणजे बेसिकली आपला यावेळी स्वामींचा थीम आहे। स्वामी म्हणजे जे शक्य जे होत नाही ते शक्य स्वामी करून दाखवतात आणि आमचा विचार होता की 2 वर्ष आधीच की यावेळी आपल्याला स्वामी संघ चिंतामणीला आणायचंच आहे। तर आजचं नियोजन आपलं चालूच आहे। 17 तारखेला आगमन आहे, ढोल ताशाच्या गजरात आगमन होणार आहे। गंगा आरती पण आम्ही एक चौकात ठेवला आहे द्वारका स्वीटच्या इथे। तर सर्वांना मी मंडळातर्फे विनंती करीन की तुम्ही नक्की त्या आरतीसाठी पण उपस्थित राहावे। काहीतरी वेगळं या पनवेलमध्ये घडणार आहे, तर नक्की सर्वांना आपल्या मंडळातर्फे आमंत्रण देतो, नक्की यावे। आणि प्रथमतः मी जागृत पाटील यांचा पण अभिनंदन करीन, हा वकील आहेत। आपला POPची बंदी होती त्यासाठी पण हे कोर्टात आपल्या मंडळाचा चिंतामणी सेवक हा स्वतः तिथे लढला आहे वकिलांचे। तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपला चिंतामणी सेवक तिथे सर्व मंडळासाठी लढत होता मुंबईच्या। आग्रह तर आपलं मंडळातर्फेच एक कॉम्पिटिशन ठेवलं आहे, रील कॉम्पिटिशन, व्हिडिओ स्पर्धा आणि फोटोग्राफी। त्यात आपण रोख रक्कम आणि त्यांना जे सर्टिफिकेट आहेत ते आपण देणार आहोत। तर जे यंग पिढी आहेत त्यांना हे म्हणजे एक प्रोत्साहन भेटेल आणि त्यांच्यासाठी पण एक चांगला एक उपक्रम आमच्या मंडळातर्फे राबवला गेला आहे। तर मी सर्व युवकांना विनंती करतो या स्पर्धेत त्यांनी भाग नक्की घ्यावे। या दिवसात अनेक कार्यक्रम राबवले गेले आहेत। सर्वप्रथम चित्रकला स्पर्धा आहे, जे चित्रकला महिलांसाठी संगीत खुर्ची आहे, हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे। नंतर कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांना म्हणजे कसं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ते अपोलो हॉस्पिटलतर्फे पण त्यांचा एक कार्यक्रम आपण राबवला गेला आहे तिथे मंडळातर्फे। रक्तदान शिबिर आहे, टाटा हॉस्पिटल कॅन्सर जे आहेत खारघरला त्यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आपण ठेवलं मंडळातर्फे। आणि एक ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम ठेवला मंडळातर्फे 10 दिवसात।